खडकवासला विधानसभा मतदारसंघात उद्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्य वाटप आणि स्वीकारण्याची प्रक्रिया आज यशस्वीपणे पार पडली। या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। दरम्यान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी देखील यावेळी भेट देऊन पाहणी केली। मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आणि यशस्वीतेसाठी साहित्याच्या योग्य वितरणावर विशेष लक्ष दिलं गेलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। खडकवासला विधानसभा मतदारसंघातील 2,72,780 महिला मतदार आणि 3,03,684 पुरुष मतदारांसह 41 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात 459 शहरी आणि 48 ग्रामीण मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्ये वडगाव बुद्रुकमध्ये महिलांसाठी विशेष पिंक मतदान केंद्र आणि मतदानासाठी एक वेगळे मॉडेल ठरावे असे आदर्श मतदान केंद्र, बहुलीमध्ये फक्त तरुणांना मतदान करण्यासाठी युवा मतदान केंद्र असणार आहे। मतदारसंघात एकूण 2,274 दिव्यांग मतदार आणि 55 अंध मतदारांची नोंद असून त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आंबेगाव बुद्रुक येथील एका शाळेत मतदान साहित्य वितरणासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले होते। या कक्षामध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदार यादी, मतदानासाठी आवश्यक सर्व साहित्य तसेच अन्य संबंधित सामग्रीचा समावेश होता। आपण चेकमेट टाइम्सवर हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पाहू शकता की कशा पद्धतीने मतदान यंत्र तपासून ती 122 बसेस आणि एका जीपच्या साहाय्याने सुरक्षितरित्या रवाना करण्यात आली आहेत। तर साहित्याची स्वीकारणी आणि वितरण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली आहे। प्रत्येक मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्य योग्य पद्धतीने तपासून पाठवले गेले। तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचा योग्य वापर कसा करावा, त्याचे व्यवस्थापन कसे करावे आणि मतदान यंत्रणेची सुरक्षा कशी राखावी याबाबत प्रशिक्षण दिलं गेलं असल्याचं सचिन आकडे यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितले।